आता बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये ईदीच्या कुर्बानीवरून पुन्हा एकदा राडा झालाय। गोरेगाव गोकुळधाम परिसरामध्ये तणाव पाहायला मिळाला। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनी पत्र लिहिलंय। मुंबई महापालिकेच्या धोरणांना डावलल्याचा आरोप केला जातो। इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर प्राण्यांच्या कत्तलीवरून कुर्बानीवरून पुन्हा एकदा वाद पाहायला मिळतोय आणि या सगळ्या संदर्भात भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनी पत्र लिहिलंय। मुंबई महापालिकेच्या धोरणांना डावललं जाते असा आरोप त्यांनी केला आहे। कसं आहे की नवरात्री असू दे, गणपती असू दे, बाकीचे आमचे सण असू दे, त्या ठिकाणी आम्ही त्या नियमानुसारच आम्ही चालत असतो। आम्ही सण ते नियमानुसार करत असतो। आम्हाला कुठच्याही कोणाच्याही सणाला विरोध नाही, पण नियमाचं पालन करा। आणि आम्ही कधी खपून घेणार नाही की सोसायटीच्या उघड्यावरती कुर्बानी वगैरे देणं आम्ही सहन सुद्धा करणार नाही आणि आम्ही त्याचा विरोध करू। त्यांनी देऊच नाही, त्यांनी करूच नाही आणि केलं तर आम्ही आहोत सगळे। हो, प्रशासनाने नियमाचं पालन त्या ठिकाणी त्यांना करायला सांगावं। आमचे सगळे पोलीस बांधव सुद्धा इकडे आहेत, त्यांनी सुद्धा नियमाचं पालन करायला सांगावं। इतक्या रहिवाशांचा विरोध असताना खुलेआम करणं, बकऱ्याची कुर्बानी देणं हे काही योग्य नाहीये। आणि मला असं वाटते की या ठिकाणी पोलीस बांधव, प्रशासन या ठिकाणी नक्कीच तो विचार करतील आणि जर अशा पद्धतीने जर काहीच नाही झालं तर या ठिकाणी उद्या तुम्हाला हा आक्रोश बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी सोसायट्यांमध्ये कुर्बानी देऊ नये अशी मागणी आता केली जाते। प्रशासनाने काही नियम दिलेले आहेत, त्या नियमानुसारच सण साजरे केले पाहिजेत अशी मागणी होते। त्यामुळे भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनी यावेळी पत्र लिहिलं, ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने प्रशासनाने काही नियम दिलेले आहेत, महापालिकेचे काही धोरणं आहेत, त्या धोरणानुसारच सण साजरे केले पाहिजेत, त्यांना डावलल्याचा आरोप केला जातो। सार्वजनिक ठिकाणी इमारती बाहेर किंवा सोसायट्यांच्या बाहेर अशा पद्धतीने कुर्बानी देणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये ईदीच्या कुर्बानीवरून पुन्हा एकदा राडा पाहायला मिळतोय। काल सुद्धा एका सोसायटीमध्ये असाच राडा झाला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या त्या ठिकाणी दाखल झाले होते। सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये अशी मागणी केली जाते। प्रशासनाने सुद्धा या संदर्भात नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमानुसारच सण साजरे केले पाहिजेत अशी मागणी होती। सध्या गोकुळधाम इमारतीच्या बाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोसायटीच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी ईदी देऊ नये, कुर्बानी देऊ नये अशी मागणी होती। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। भाग्यश्री, काल सुद्धा मुंबईतल्या एका इमारतीमध्ये अशाच पद्धतीने राडा पाहायला मिळाला होता आणि आज गोकुळधाम इमारतीच्या बाहेर सुद्धा अशाच पद्धतीने राडा होण्याची शक्यता आहे। खरं तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे वाढवण्यात आले। तिथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण बघतोय की इथे ही सोसायटी आहे जी आपल्या दृश्यांमधनं आपण दाखवतोय। आतमध्ये आपल्याला बघायला मिळत असेल की एक पेंडाल जे आहे ते टाकलेलं आहे काळ्या कलरचं आणि या पेंडालमध्येच आतमध्ये बकऱ्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्यात, उघड्यावर कुर्बानी देण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीची परमिशन जी आहे ती या सोसायटीने मागितलेली होती, इथल्या रहिवाशांनी मागितलेली होती, मात्र ती नाकारली। कारण आजूबाजूला जर आपण बघितलं तर इस्कॉनचं सेंटर आहे, त्याचबरोबर काही हिंदू परिवार देखील इथे राहतात। आतमध्ये सोसायटीमध्ये जर आपण बघितलं त्याच ठिकाणी तर छोटंसं गणपतीचं मंदिर देखील आहे। तर अशा प्रकारे उघड्यावर कुर्बानीचा कार्यक्रम जो आहे तो होऊ नये यासाठी वेळोवेळी ज्या काही नियम आहेत महापालिकेचे ते देखील नियम महापालिकेने काढलेले आहेत, जारी केलेले आहेत। आणि तरी देखील अशा पद्धतीने जर कुर्बानी दिली जात असेल तर आम्ही नक्कीच इथे गोंधळ घालू अशा पद्धतीचा इशारा भाजपच्या नगरसेविका ज्या आहेत त्या प्रीती साटम यांनी दिलेला पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर आता स्वतः प्रीती साटम
आपण तिथे आलेले आहेत. ही बिल्डिंग आहे, याच्या बाजूची बिल्डिंग जी आहे ती राज रुद्रम नावाची बिल्डिंग आहे, जी मी तुम्हाला दृश्यांच्या माध्यमातून दाखवते. या बिल्डिंगमध्ये सगळे जे आहेत ते हिंदू रहिवासी आहेत आणि यांनी कडाडून विरोध केलेला आहे. यांचा या बिल्डिंगचे जे रहिवासी आहेत त्यांनी खरं तर प्रीती साटम यांच्यापर्यंत ही गोष्ट जी आहे ती पोहोचवली होती आणि त्यानुसार प्रीती साटम यांनी देखील जर पोलिसांनी आता काही केलं नाही तर आम्ही इथे रस्त्यावर गोंधळ घालू अशा पद्धतीचा इशाराच खरं तर पोलिसांना दिलाय. पोलीस प्रशासन इथे मोठ्या प्रमाणात आता सध्या पोलीस तैनात करण्यात आले. मात्र पोलीस प्रशासन इथे मोठ्या प्रमाणात असून देखील सकाळी देखील त्या सोसायटीमध्ये मी काही पोलीस बसलेले पाहिले होते, मात्र काही फारशी कारवाई पोलिसांकडनं होत नव्हती. आपण बघतोय की इथे काही रहिवासी आहेत, आपण रहिवाशांना देखील विचारूया. ताई, तुम्ही विरोध केलेला होता या संदर्भात, कशा पद्धतीचा विरोध होता, तुम्ही सांगितलं होतं का या संदर्भात कोणा? हमने बताया था उनको, हमने उनको बताया था, कंप्लेन दिया हुआ है को, क्योंकि वो खुले में जब कुर्बानी होती है ना, वहाँ पे जिस साइड में होती है वो सब ओपन में होता है. लोग बाग वहाँ पे सब जो लोग नॉनवेज देखते तक नहीं है, वो बेचारों के सामने ये सब खून का चारों तरफ पड़ा रहना, गंदगी रहना, ये सब उन लोग देखते हैं, देख के अच्छा नहीं लगता. उनको दरवाज़ा बंद करके रखना पड़ता, बच्चों को अंदर रखना पड़ता. गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीचं तक्रार तुम्ही दिली होती, मात्र तरी देखील यावर्षी पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळतोय. महापालिकेला कशा पद्धतीने सांगितलं होतं, पोलीस आता सध्या काय कारवाई करताना दिसत आहेत तुम्हाला? गए साल में तो बंद कर दिया था, गए साल में कुछ वो नहीं था, गए साल में बंद हो गया था क्योंकि प्रीति साटम जी ने वहाँ पे बीएमसी में जाके ये करके बंद करवा दिया था. लेकिन इस बार फिर पता चला है कि फिर उन लोग कुर्बानी करने के लिए तैयार हो रहे हैं, तो इस बार फिर कंप्लेन किया गया है और बीएमसी से हम लोगों का सबका ये है कि ये एक बार के लिए, हर बार नहीं होना चाहिए, एक बार के लिए ख़त्म कर दो. क्योंकि जब उनको अलग जगह पे कुर्बानी के लिए उन लोगों को जगह दिया है, ओपन में न रख करके अपना वहाँ पे जाके करें. ठीक है, बार बार हर साल ये चीज नहीं होना अशा चाहिए. पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नक्कीच कुर्बानी आपण देऊ नये बघतोय असंच की- नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता बीएमसी पुढची काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.